माझ्या प्रियांनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना माझ्या प्रेमाचे शुभेच्छा. कसे आहात? आनंदात आहात का? हा सकाळचा वेळ कसा आहे? सकाळी उठल्यावर आनंदाने परमेश्वराची स्तुती केलीत का? परमेश्वराशी बोललात का? परमेश्वरा, या दिवसासाठी धन्यवाद दिलात का? हा नवीन दिवस दिल्याबद्दल देवाचे आभार मानलेत का? माझ्यासाठी आशीर्वादाचा दिवस दिलास असं म्हणून परमेश्वराची स्तुती केलीत का? आपल्याला असं वाटते का की माझी स्तुती आज योग्य नाही? या दिवसांबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी विचारधारा असते. सोमवार असेल तर असम, मंगळवार असेल तर दोष, बुधवार असेल तर दिशा बरोबर नाही, राहुकाळ, यमगंड असे म्हणतात. काही लोक सकाळी उठताच राशीफल पाहतात. माझ्या राशीसाठी आज कसा आहे हे बघतात. आज काय होईल? आज आपल्यासाठी चांगला दिवस नाही असं वाटणारे लोकही आहेत. काही लोक पत्रिका पाहतात, काही जण हस्तरेषा पाहतात. तुमच्यासाठी अजून 6 महिने असंच चालणार, काहीच करता येणार नाही असं सांगतात. तुम्ही कितीही विचार केला तरी घसरूनच पडाल असं सांगतात. म्हणून मनात काय होतं? माझं एवढंच चांगला काळ माझ्यासाठी जन्मलाच नाही का? असं म्हणतात की चांगला काळ येईल, त्यासाठी अनेक गोष्टी सांगतात. पण परमेश्वराचं वचन काय सांगते माहिती आहे का? प्रभू काय म्हणतोय माहिती आहे का? बायबलमध्ये तुम्ही पाहिलं तर स्तोत्र संहिता 118:24 या वचनात परमेश्वराने नेमलेला दिवस हाच आहे, ह्यात आपण उल्हास व आनंद करू. कोणताही दिवस असो, तो परमेश्वराने निर्माण केलेला दिवस आहे. आपण आनंदाने आणि हर्षाने तो साजरा करूया. हा दिवस सोमवार असो, मंगळवार असो, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार किंवा रविवार असो, प्रत्येक दिवस परमेश्वराने निर्माण केलेला दिवस आहे. म्हणूनच प्रभूने आपल्यासाठी हा दिवस निर्माण करून दिला आहे. म्हणून या दिवशी आनंद करा, हर्षाने राहा. का तर प्रभूने आपल्याला या जगात निर्माण करून ठेवले आहे, माझी मुले आनंदाने आणि हर्षाने राहावीत म्हणून. म्हणूनच प्रभू म्हणतात, कोणत्याही गोष्टीची चिंता करू नकोस. तुला चिंता किंवा ओझ वाटत असेल तर मला सांग आणि तू आनंदी असावास असं प्रभू म्हणतात. तू आनंदी राहा असं प्रभू सांगतात. पण तुम्ही नेहमी उदास असता, दुःखी चेहरा घेऊन बसता आणि कायम थकलेले असता. नाही, तुम्ही असं विचारता का की आजचा दिवस माझ्यासाठी चांगला नाही किंवा माझ्यासाठी चांगले दिवस कधी येणार कळत नाही. पण हा दिवस प्रभूने तुमच्यासाठी खास दिलेला चांगला दिवस आहे. प्रत्येक दिवस प्रभू तुमच्या सोबत असेल तर तो चांगलाच दिवस असतो. येशू तुमच्या सोबत असेल तर प्रत्येक दिवस आनंदाचा दिवस असतो, प्रत्येक दिवस आशीर्वादाचा दिवस असतो. विशेषतः प्रभू सांगतात, हा दिवस प्रभूने तुझ्यासाठी खास करून दिलेला दिवस आहे. मुला, मुली, तू आनंदी राहा आणि उत्साहाने जग. मग का निराश झालायस? मग दिवसभर कोण तुमच्या सोबत असणार? येशूच असणार आहे, नाही का? हेच महत्वाचं आहे. जर येशू आपल्या सोबत असतील तर प्रत्येक दिवस चांगला असतो आणि आपण आनंदाने जगायला हवं. प्रभू, या दिवसासाठी मी तुझं स्तुती करतो. मी आनंदी आहे आणि उत्साही आहे, कारण हा दिवस तू मला आशीर्वादाचा दिवस म्हणून दिला आहेस. या दिवशी मला खूप आशीर्वाद मिळतील हे मी पाहणार आहे. मी चमत्कार पाहणार आहे. माझ्यासाठी अद्भुत गोष्टी घडणार आहे. विश्वास ठेवा. जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवला तर प्रत्येक दिवशी चमत्कार घडतील, कारण ते अद्भुत गोष्टी प्रभू आहे. जेव्हा ते या जगात होते तेव्हा त्यांनी प्रत्येक दिवशी चमत्कार केले. विश्रांतीच्या दिवशीही प्रार्थना मंदिरात तो चमत्कार करतो. प्रत्येक दिवशी चमत्कार घडतात. येशू अस्तित्वात असता तर तो चमत्कार असता. म्हणूनच येशू तुमच्या सोबत आहे, म्हणून हा दिवस तुमच्यासाठी चमत्काराचा दिवस आहे. हे तुमचं मिराकल डे आहे. तुमच्या आयुष्यात एक चमत्कार घडणार आहे. तुम्ही आनंद पाहणार आहात, तुम्ही सुख पाहणार आहात. तुम्हाला भीती वाटावी असं काहीही घडणार नाही. नोकरीत असो किंवा व्यवसायात असो, तसं काही होणार नाही. हे लोक हे विचारतील का? ते विचारतील का काय होईल असं वाटते का? काहीही भीती बाळगू नका. हा दिवस तुम्ही आनंदाने घालवा. येशू, तुम्ही माझ्यासोबत आहात. हा संपूर्ण दिवस माझ्यासोबत राहून मला मार्गदर्शन करणार आहात, म्हणून मी आनंदाने हा दिवस घालवतोय. चांगलंच होईल, चमत्कारच घडेल. तू माझ्या गोष्टी बदलण्यासाठी मला चमत्कार करशील. मला चांगलं व्हावं म्हणून चमत्कार करशील. विश्वास ठेवा, चमत्कार घडताना तुम्ही पाहाल. त्याच्या ऐवजी हा दिवस माझ्यासाठी चांगला दिवस नाही, अजून 24 तास असंच चालणार का? आणखी 8 तास राहिले, रात्र आहे, काळ कठीण आहे, अजून असंच राहील असं तुम्ही विचारलं आणि जर तुम्ही त्यावर विश्वास ठेवला तर तसंच होईल. पण जर तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवलात
तर प्रत्येक दिवशी तुम्ही चमत्कार, चिन्ह आणि आशीर्वाद पाहत राहू शकता. येशूच्या सोबत चालून बघा. मी चालतोय कारण मी त्याच्या सोबत चालतोय. त्यामुळे प्रत्येक दिवशी आशीर्वाद, प्रत्येक दिवशी आनंद, प्रत्येक दिवशी त्याने मला आनंदी ठेवले आहे. नाही रे मुला, आज वेळ योग्य नाही म्हणून 8 तास काहीच करता येणार नाही. हे असंच राहील. 8 तासानंतरच परिस्थिती बदलेल असं प्रभू कधी म्हणतील का? तो किती सामर्थ्यशाली देव आहे. म्हणूनच या हस्तरेषा पाहणाऱ्याने सांगितलं, ज्योतिषाने सांगितलं किंवा राशीफल सांगितलं म्हणून चुकीच्या विश्वासाला जागा देऊ नका. तुम्हाला प्रेम करणारा, 24 तास तुमच्या सोबत राहणारा आणि मार्गदर्शन करणारा अद्भुत प्रभू येशू जर तुम्ही स्वतःचा म्हणून स्वीकारलात तर तुम्ही नेहमी आनंदी आणि सुखी राहू शकता. हा दिवस प्रभूने माझ्यासाठी तयार केलेला आनंदाचा दिवस आहे. आज माझ्यासाठी काहीतरी आनंददायक घडेल असा विश्वास ठेवा. चमत्कार घडेल असा विश्वास ठेवा. तुम्ही विश्वास ठेवता. चुकीच्या श्रद्धा आणि अंधविश्वास दूर करा. येशूवर विश्वास ठेवा. हृदयावर हात ठेवा आणि म्हणा, येशू, हा दिवस तू माझ्यासाठी निर्माण केलेला दिवस आहे. हा दिवस तू मला आनंदी आणि आशीर्वादित राहण्यासाठी दिलेला आहे. या दिवसासाठी धन्यवाद. या दिवशी माझ्यासाठी चमत्कार घडणार आहे. मी घाबरणार नाही. चांगल्या गोष्टी घडणार आहे. मी चमत्कारांची अपेक्षा करतो. मी येशूमध्ये आनंदी आणि उत्साही आहे. येशूच्या नावाने आमेन, आमेन.